सुजाताने दिलेल्या अन्नाच्या सेवनानंतर सिद्धार्थ गौतमांना त्याच दिवशी रात्री 5 स्वप्ने पडली होती आणि जाग आल्यानंतर त्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी लावला होता. त्यांना खात्री झाली होती की आता आपणास ज्ञान प्राप्ती होणार. सिद्धार्थ गौतमांचा पडलेला पहिला स्वप्न असा होता. त्यांनी स्वप्नामध्ये असे पाहिले की त्यांचे शरीर जमिनीवर पसरले आहे आणि नेपाळ व भारताच्या पुण्यभूमीवर ते विराट रूप धारण करीत आहेत. उत्तरेकडे हिमालयाचे सर्वोच्च शिखर त्याची उशी झाले आहे. त्यांचा डावा हात पूर्वेकडील बंगालच्या किनाऱ्यावर आहे आणि सागर लाटा त्यांचे हात धुत आहेत. उजवा हात पश्चिमेकडच्या सिंधू समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आणि सागर लाटा त्यांचे हात धुत आहेत. दक्षिणेकडे त्यांचे पाय हिंद महासागराच्या तटावर आहेत आणि सागर लहरी त्यांचे पाय धुत आहेत. हे नेपाळ आणि भारताच्या भूमंडळाच्या भौगोलिक सीमांचे पहिले चित्रण होते, जे असा संकेत दर्शवित होते की सिद्धार्थ गौतम आता महामानव होतील, सम्यक संबुद्ध बनतील. उत्तरेकडे पर्वतांच्या पलीकडील देशांपर्यंत आणि पूर्व पश्चिम तसेच दक्षिण दिशांना समुद्र मार्गाने जगातल्या सर्व देशांमध्ये त्यांच्या शिकवणुकीचा प्रसार होईल. सिद्धार्थ गौतमांनी पाहिलेले दुसरे स्वप्न असे होते की त्यांच्या नाभीतून एक रोपटे निघून ते उंच वाढत वाढत अंतरिक्षापर्यंत पोहोचले आहे आणि या सत्याचे प्रतीक असे होते की ते केवळ पृथ्वीवरच्या मानवांचेच नव्हे तर अंतरिक्षातील देव यांचे ते शास्ता बनतील आणि त्यांचे कल्याण करतील. ते सत्ता देव मनुष्यानग होतील, सर्वांचा शास्ता होतील, सर्वांचे कल्याण करतील, सर्व प्राण्यांचे हित सुख साध्य करतील. गौतमांनी पाहिलेले तिसरे स्वप्न असे होते की काळ्या डोक्याचे शुभ्रवर्णी जीव अगणित संख्येने येऊन त्यांच्या पायावर लोळण घेत आहेत आणि त्यांच्या गुडघ्यापर्यंत जमा झाले आहेत. हा अशा सत्याचा संकेत होता की काळ्या केसांचे आणि श्वेत वस्त्र धारण करणारे अगणित गृहस्थ त्यांची शरण घेतील. विविध कर्मकांडामध्ये गुरफटलेले वेगवेगळ्या अन्य मान्यतांच्या जंजाळात रस्ता चुकलेले असंख्य गृहस्थ शुद्ध सत्य धर्माची प्राप्ती करून हर्षित होतील आणि त्यांचे अनुयायी बनतील. गौतमांनी चौथ्या स्वप्नामध्ये असे पाहिले की 4 दिशांकडून निळ्या, सोनेरी, लाल आणि भुऱ्या रंगाचे पक्षी उडत उडत येऊन त्यांच्या कुशीत सामावून जात आहेत आणि शुभ्र वर्णाचे होत आहेत. हा त्या सत्याचा संकेत होता की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णाचे लोक त्यांना शरणागत होऊन भिक्षू होतील आणि अरहंत होऊन भावमुक्त होतील. सर्व वर्णाचे किंवा गोत्राचे लोक त्यांना शरण जाऊन उच्च जातीच्या अहंभावापासून किंवा नीच जातीच्या हीन भावापासून पूर्णतः मुक्त होऊन पवित्र होतील, धार्मिक होतील आणि जातीभेदावर आधारित भेदभावापासून सुटका मिळवतील. जातीला महत्व न देता आचरणाला महत्व देऊ लागतील. आणि त्यांनी 5वे स्वप्न असे पाहिले होते की ते मलमूत्राने लदबदलेल्या पृथ्वीवर चालत आहेत, परंतु ती घाण त्यांना स्पर्श करू शकत नाही. हे या गोष्टीचा संकेत होता की घाणीने भरलेल्या या जगात
वावरत असतानाही त्यांना कुठलीही घाण स्पर्श करू शकणार नाही. जग तर घाणीने भरलेलेच आहे. सर्व जगातली घाण दूर करणे अशक्य आहे, परंतु ते स्वतःला या सांसारिक घाणीपासून दूर ठेवतील आणि सर्वदा निर्मळ ठेवतील, निर्दोष ठेवतील. अशा प्रकारचे सिद्धार्थ गौतमांना 5 स्वप्ने पडली होती.